पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील सर्व 4 जागांवर विजय मिळवत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं गगनबावडा पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. आज गगनबावडा पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या 2.5 वर्षांसाठी तालुक्याचं सभापतीपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. असंडोली गणातून विजयी झालेल्या छाया प्रकाश देसाई यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आणि उपसभापतीपदी सांक्षी गणातून निवडून आलेले राजेश पाटील यांची निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी जाहीर केलं. नूतन सभापती छाया देसाई आणि उपसभापती राजेश पाटील यांचा मानसिंग पाटील आणि बजरंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन सभापती छाया देसाई यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, कृष्णात पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, शुभांगी संगपाळ, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली विलास पाटील, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, चंद्रकांत खानविलकर, महादेव पडवळ, पांडुरंग पडवळ, दत्तात्रय पाटणकर, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, अभय बोभाटे, उदय देसाई, प्रकाश देसाई, सुभाष पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, शहाजी पाटील, गटविकास अधिकारी अल्मास सय्यद यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सभापती आणि उपसभापती निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.